शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार का हा सवाल उपस्थित होतोय। कारण वाचाळवीर आणि रिपोर्ट कार्ड ज्यांचं खराब आहे अशा सगळ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी देणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं होतं। त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, या सगळ्या डच्चू मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागू शकते? खरं तर याची नावं समोर आलेली नाहीये, मात्र ज्यांनी ज्यांनी आपले कर्म केले त्या कर्माची फळं या सगळ्या मंत्र्यांना मिळणार आहेत। कारण ज्यांनी चांगली कर्म केलेली आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे आणि ज्यांनी काम व्यवस्थित केलेलं नाहीये, पत्रकार परिषदांमध्ये पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशी विधानं केली आहेत, पक्षाला त्यांच्या मंत्रिपदाचा फारसा फायदा झालेला नसेल मात्र स्वतःला जास्त फायदा झालेला असेल असे महायुतीतील देखील मंत्र्यांना आगामी काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होताना संधी मिळणार नाही। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा जेव्हा आपण विचार करू तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे, ज्यांनी आम्ही पक्ष म्हणून त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी पक्षासोबतच जनतेची सेवा करावी, महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं आणि हे जे करणार नाही त्यांना 2.5 वर्षानंतर डच्चू दिला जाणार आहे। आता अनेक मंत्री आहेत की जे त्यांचं नवीन घर दाखवतात, 72-73 मजल्यावरती जाऊन दाखवतात कशा पद्धतीने परिस्थिती आहे, किंवा काही मंत्र्यांनी अचानक विधानं करून पक्षाच्याच नेत्यांना अडचणीत आणलेलं आहे। अशा सगळ्या नेत्यांना जे आहे आगामी काळामध्ये डच्चू मिळणार आहे। आणि या अगोदर एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलं होतं की 2.5 वर्षानंतर आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत। त्यामुळे अनेक लोकांना आता आशा आहे की आपल्याला मंत्रिपद मिळतं का। दुसरं म्हणजे ज्या ज्या लोकांनी या सगळ्या संदर्भामध्ये इथून मागे पक्षासाठी म्हणा किंवा जनतेसाठी काही केलेलं नाहीये ते आता कडबडून जागे झालेत, वेगवेगळ्या योजना करण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांनी मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यसभेच्या उमेदवारी देताना देखील एक वेगळा निकष समोर आणला होता। त्यामुळे आगामी काळामध्ये पक्षाचा एक वेगळा चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये समोर येताना एकनाथ शिंदे हे नवीन चेहऱ्यांसोबत महिलांना देखील संधी देणार असल्याचं समजतंय। त्यामुळे अनेक मंत्र्यांना डच्चू देताना एकनाथ शिंदे अनेक वेळा ज्या पद्धतीने वेगळा निर्णय घेताना पाहायला मिळतात, धक्कादायक तंत्र पाहायला मिळतं, तशा पद्धतीचे काही चेहरे आपल्याला आगामी काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये दिसतील, जे पहिल्यांदाच आमदार झालेले असू शकतात आणि सर्वसामान्य माणसामधून आलेल्या नेत्यांना मोठं करणं हे शिवसेनेची आतापर्यंतची हे राहिलेली आहे। मंत्रिमंडळाच्या परीक्षेमध्ये कोण पास होतं कोण नापास होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी।